नमस्कार, आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण भेजा फ्राय कसा बनवायचा याची अतिशय साधी, सोपी आणि टेस्टी रेसिपी पाहणार आहोत। आता ही डिश बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की अतिशय चमचमीत आणि चविष्ट असा हा भेजा फ्राय केलेला आहे। तर चला मग आपण थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राइब करून घ्या। आता तर भेजा फ्रायसाठी मी इथे भेजा घेतलेला आहे। त्यानंतर ते मुंडीचे 2 कान असतात ते घेतलेले आहेत। त्यानंतर इथे वाटण जे घेतलेलं आहे मी त्याच्यात खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि कांदा ह्याचं वाटण मी घेतलेलं आहे। आणि इथे हळद, मीठ आणि फोडणीसाठी जिरं घेतलेलं आहे। आता चला आपण फोडणीची तयारी करूयात। तर गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढई छान अशी गरम झाल्यानंतर त्याच्यात 1 किंवा 1.5 चमचा तेल घालायचं आहे आणि तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे, एकदमही कडकडीत नाही। बऱ्यापैकी गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरं घालणार आहोत। जिरं छान असं तडतडून द्यायचं आहे, कारण जिऱ्याचा तडका खूप महत्त्वाचा आहे। जिऱ्याच्या तडक्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते। त्यामुळे जिरं छान असं फुलल्यानंतर आपण त्यामध्ये वाटलेलं वाटण घालणार आहोत। आता हे वाटण सेपरेट करायची काहीच गरज नाही। जेव्हा आपण मुंडी पायासाठी जे वाटण करतो तेच वाटण थोडंसं बाजूला काढायचं आहे आणि ते भेजा फ्रायमध्ये वापरायचं आहे। आता आपण ह्यामध्ये वाटलेलं वाटण घातलेलं आहे। आता छान हे परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिट छान हा मसाला भाजून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहोत। एक थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखटाचा वापर करणार नाही। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता, परंतु असं मिठातलं भेजा फ्राय खूप टेस्टी लागतं आणि लहान मुलंही खूप आवडीने खातात। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा। आता आपण मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये भेजा घातलेला आहे। आता तो छान असा परतून घ्यायचा आहे, सुटसुटीत थोडासा करून घ्यायचा आहे। आता जसं जसं आपण त्याला भाजत जाऊ ना तसं तसं तो मोकळा होत जातो। आता छान असं चमच्याने प्रेस करत करत त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे खूप टेस्टी होतो हा भेजा फ्राय। आता आपण ह्यामध्ये ते भाजलेले जे कान होते त्याचे छोटे छोटे तुकडे करून ह्यामध्ये घातलेले आहेत। आता थोडंसं करायला बोलायला थोडंसं कसं तरी वाटतं, पण खूप छान चवीचा पदार्थ आहे हा। आता छानपैकी ह्याला पुन्हा एकदा प्रेस करून छान असं परतून घ्यायचं आहे। कंटिन्यू असं चमच्याने प्रेस करत जर आपण हा भेजा फ्राय केला तर तो अगदी व्यवस्थित सुटा होतो आणि छानपैकी शिजला जातो। त्यामुळे असं छान खिम्यासारखं त्याचं पीसेस झाले पाहिजेत। आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकाल 1 पाव वाटी इतकं मी पाणी घेतलेलं आहे। पाणी एकदम ॲड करायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून चमच्याच्या साहाय्याने भेजा असा प्रेस करत छान असा परतून घ्यायचा आणि मग संपूर्ण पाणी ॲड करायचं। आता तुम्ही पाहू शकाल का आपण पाणी टाकलेलं आहे, भेजा छान परतून घेतलाय। आता एक 3 ते 4 मिनिट छान ह्याला बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकाल भेजा छानपैकी शिजलेला आहे, छान उकळी आलेली आहे। आता यातील पूर्ण पाणी आटेपर्यंत भेजा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। खूप छान टेस्टी होतो आणि लहान मुलं तर एक भाकरी तर नक्कीच ह्याच्याबरोबर खातील। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील। तर अशा प्रकारे मिठातला भेजा फ्राय नक्की करून बघा। तिखट टाकायची काहीच गरज नाही, खूप छान होतो हा भेजा फ्राय। आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला आता कंटिन्यू असं परतून घ्यायचं आहे। गॅस थोडासा मोठा केलेला आहे, मीडियम फ्लेमवर छान हा भेजा परतून घ्यायचा आहे। आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे आणि आपला भेजा फ्राय छानपैकी तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच तुम्ही केलेली रेसिपी देखील कशी झाली आहे ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला भेट देत जावा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा आणि तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।
चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि खात राहा. धन्यवाद.